शमी, आय एम सो प्राऊड ऑफ यू. किती ब्रेव आहेस तू. हे सगळं किती धीराने हँडल केलंयस तू. गॉड ब्लेस. हे बघ, आपल्याला अभिजित आहे ना तुझ्या आयुष्यात, तुझं प्रेम आहे ना, बस. आय एम शुअर शमिका, आपल्या प्रॉपर्टीपेक्षा दुप्पट प्रॉपर्टी अभिजित तुझ्या पायाशी आणून ठेवेल बघ. आय एम सो शुअर ऑफ हिम. शमी, शमी, मला वाटतं एकदा अभिशी बोलून तर बघ. कशाला? म्हणजे अगं अभिजित खूप चांगला आहे, तो नाहीच म्हणणार ना. पण तुझी आई म्हणून मी तुला सांगते बेटा, तुझा निर्णय अगदी योग्य आहे. आपल्यासाठी महत्वाचा फक्त अभिजित आहे. पण माझी एक कंडिशन आहे मामा. जेव्हा मी प्रॉपर्टी पेपर साइन करेन ना, तेव्हा माझ्या बाजूला उभं राहून जयने डिवोर्स पेपर साइन केले पाहिजेत. तरच मी. जय, शमिका, आत्या. शमिका, तू ठीक आहेस ना? जयने काही केलं नाही ना तुला? काय झालंय? स्टॉप इट. काय झालंय हे सगळं? मॅडम, हे जय साहेबांनी सांगितलं होतं. एक्सक्यूज मी, हे तुमच्या जय सरांचं घर नाहीये, हे माझं घर आहे. आणि अभिजितला इथे येण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. इज दॅट क्लिअर? लीव. मी उघडते. हे पकडा. अक्का, मानसी हळू काय कसं करते? मानसी, फायनली तुझं ठरलं तर? हो, माझी सगळी प्रॉपर्टी मी जयच्या नावावर करणार आहे. खूप वैतागले मी आता. शमिका, अभि प्लीज, निदान यावेळी तर मला अडवू नकोस. कारण एक गोष्ट मला खूप चांगली माहिती आहे. ते मॅरेज सर्टिफिकेट खोटं हे आपण सिद्ध करू शकलेलो नाही होत. दुसरी आणि महत्वाची गोष्ट, मला डिवोर्स हवाय. मग भले त्याला 6 महिने लागले तरी चालतील, पण जयशी कागदोपत्रीही कुठला संबंध ठेवायची इच्छा नाहीये माझी. ही गोष्ट तर खरी आहे ना?
ज्या वेळी मी प्रॉपर्टी पेपर साईन करेन त्याच वेळी जय डिवोर्स पेपर साईन करेल. शमिका, मीना, डोंट वरी, एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन. शमिकाने प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या केल्या की आपल्यामध्ये जी डील ठरलंय ते आपण लगेच उरकून टाकू. म्हणजे प्रॉपर्टीचं ग. शमिका जयच्या नावावर प्रॉपर्टी करे, जय माझ्या नावावर प्रॉपर्टी करे. आणि ते डील झाल्यावरही तू आम्हाला ब्लॅकमेल करत राहिलीस तर तुझा काहीच भरोसा नाही सँडी. तू मला आणि जयला कशावरून त्रास देणार नाहीस. ऑफकोर्स देऊ शकते, पण नाही देणार. प्रॉमिस. नाही नाही यार, ही आशूच आहे. येस येस, ही आशूच आहे. मी तिला कसंही कुठेही कधीही ओळखू शकतो. पण मग ही बाई मानसी मानसी का म्हणते हिला? हिला माहिती नाही का हिचं नाव आशू आहे? नाही, एक मिनिट, पण हिला जर माहिती नसेल तर आशू स्वतःच का सांगत नाहीये? काय प्रकार काय हा? अरे ही लॉकच करते आशूला आतमध्ये. एक मिनिट, काहीतरी सिरियस मॅटर आहे. ते ऍक्च्युली मी हे आपलं घर. आपलं घर? आपलं घर म्हणजे तुमचंच आहे ना? का? आणि तुम्ही कोण आहात? आणि तुम्ही इथे कसे आलात? मला एखादी गोष्ट आवडली की मी तिथे येऊन पोचतोच. मला हे घर फार आवडलं. म्हटलं कदाचित तुम्हाला विकायचं असेल. मला घ्यायचं आहे ते. नाही, मला हे घर विकायचं नाहीये. मे बी तुमच्या घर मालकिणीला, आय मीन या घराची ओनर, तिला विकायचं असेल. आय मीन तिला किंवा त्याला. या घरात इतर मेंबर्स असतील, त्यांना कदाचित विकायचं असेल. काय मॅडम, मला एक घर आहे ना, मला एक घर फार आवडलंय. या घरात मी एकटीच राहते. हो का? तुमचं काय काम होतं ते झालं ना? मग तुम्ही निघा इथून. का पोलिसांची व्हॅन बोलवू ड्रॉप करायला? नाही, माझ्याकडे माझी गाडी आहे. पोलिसांची गाडी आहे ना? मग निघा ना. पोलीस? इतक्या साध्या गोष्टींसाठी माणसं पोलिसांवर तेव्हाच उतरतात जेव्हा त्यांनी काहीतरी अफरातफर केली असते. ओह, कहाणी में ट्विस्ट. जय, गुड न्यूज. शमिकाने प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या करायचं कबूल केलंय. कम ऑन, गो गेट द डिवोर्स पेपर्स.
जय, आर यू लिसनिंग? डिवोर्स पेपर्स. जय, काय झालंय? एनिथिंग रॉंग? नाही, काही नाही मॉम. नथिंग. मॅडम तुम्ही कशाला शमिकाला त्याच्यावरती सह्या करायला सांगताय? अनिरुद्ध साहेबांचे इतके वर्ष जतन केलेलं स्वप्न आहे हे. सगळी फार्म हाऊसेस त्यांनी स्वतः हजर राहून घेतलीत. त्याचे इंटिरियर सुद्धा त्यांनी स्वतः केलंय. ही कंपनी, हे सगळं. नीना मॅडम, तुम्ही बोला ना जयशी. तो तुमचा मुलगा आहे, तुमचं इतकं सुद्धा ऐकणार नाही का तो? शमिकाला आणि अभिजितला जय का त्रास देतोय? इतकं सगळं वैभव त्याच्याकडे आत्ताच आहे. त्याला काय कमी आहे? नीना मॅडम तुम्ही दोघी जरा बोलून बघा ना त्याच्याशी. माई, हे सगळं बोलायची वेळ आहे का? माई, मग अनिरुद्धने या सगळ्यावर पाणी सोडलं असतं की नाही? अगं, अनिरुद्धच्या आवडीनिवडी जरी खऱ्या असल्या तरी आता मला सांग, अभिजित सारख्या जावयासाठी त्यांनी पण ही प्रॉपर्टी हातची जाऊ दिली असती की नाही? हो की नाही? नको एवढा विचार करूस. जा, शमी आणि अभिला पाठव. जा. मानसी, हळू काय का असं करतेस? या घरात मी एकटीच राहते. तुमचं काय काम होतं ना ते झालं ना? मग आता निघा इथून. काहीतरी गडबड दिसते. कुठेतरी पाणी मुरतंय. कुणी एखाद्या मुलीला असं घरात बंद करून का ठेवेन? ती बाई नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवते. आणि ती आशू, मानसी नक्की कोण आहे? समजा ती मुलगी आशू असली तर? तसं जर झालं ना, सँडी आंटी खतम. शमिका फिनिश. नो मॅरेज, नो कॉन्ट्रॅक्ट. जय प्रभू, आजाद पंछी. पूर्वीसारखाच. नाहीतरी आशूच्या मरण्यावरच हा सगळा ब्लॅकमेलिंगचा गेम खेळत होती ना सँडी आंटी.
आता काय करेल? आशू जिवंत आहे हे समजल्यावर तिचे एक्सप्रेशन्स काय असतील? आणि जर ती आशू नसेल तर? शमिका प्लीज माझं ऐक. त्या पेपर्सवर नको करू सही. आपण अजूनही काही करू शकतो. कधी करणार अभि? अरे आज जयने शमिकाला रूम मध्ये बंद केलं होतं. उद्या आणखीन काहीतरी करेल. मग नाही, आय कॅन्ट रिस्क दिस एनीमोर. शमिका माझ्यावर विश्वास ठेव. मला माहिती आहे जय अजूनही शहाणपणा करायला लागलाय, पण म्हणून त्याला प्रॉपर्टी देऊन टाकायची नाही. हे बघ, आता जे व्हायचं ना ते होऊ दे. शमीला आणखीन त्रास दिलेला मी नाही बघू शकत अभिषेक. अभि कसं आहे की आपल्याकडे कितीही पैसा असला ना तरी तो माणसाला नाही रिप्लेस करू शकत रे. माझ्या शमिकासाठी तू इम्पॉर्टंट आहेस. तुम्ही दोघं एकत्र येणं आमच्या सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. अभि तुम्ही दोघांनी एकत्र यावं म्हणून कशाची आणि किती किंमत मोजायला मी तयार आहे. हे बघ, माझ्या दृष्टीने तुमचं रिलेशनशिप खूप प्रेशियस आहे. त्याचीच ही किंमत आहे असं समज. नाही हे बघ, हो पण आता नो मोर डिस्कशन. मी जय जय तिकडे काय करतोयस? खाली ये. डिवोर्स पेपर घेऊन खाली ये. ते डिवोर्स पेपर माझ्याकडे नाही आहेत. आर यू किडिंग? माझ्याकडे नाहीये म्हणजे ते मी माझ्या लॉयरकडे दिलेत. काही क्लॉज ऍड करायचे. थोडा वेळ लागेल ते पेपर्स माझ्या हातात यायला. काय झालंय जायला? इतके दिवस एका हातात प्रॉपर्टीचे आणि दुसऱ्या हातात डिवोर्सचे पेपर घेऊन फिरत होता ना, मग आता कुठे गेले पेपर्स? तेच तर, सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करायला तयार असताना तो असं का करतोय? आय जस्ट होप ही इज नॉट चेंज हिज माइंड. म्हणजे अगं असं तर नाही ना की त्याला अचानक वाटायला लागले की तू जेन्युइनली त्याची वाईफ आहेस. म्हणजे मामा, मी तसं होऊ देणार नाही, कधीच नाही. अभिजित, म्हणूनच मी सांगत होते ना पटकन त्या प्रॉपर्टी पेपरवर सह्या करा म्हणून. अगं तेच करायला आलो होतो ना, पण हे काय चाललं मला तेच तर कळत नाही. आय थिंक वी शुड कॉल जय. नीना, मी जाऊन बोलते जयशी. आय हॅव अ वर्ड विथ हिम. आय टॉक विथ हिम.